बालमित्रांनो सुप्रभात. बघा स्कॉलरशिपचा अभ्यास करताना ना भागाकारामध्ये अजून एक छोटासा महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे. हा प्रकरण फार महत्त्वाचा आहे आणि यातील पुढचा भाग शिकण्याच्या अगोदर तुम्हाला हे यायला पाहिजे. तो म्हणजे अंश आणि छेदाचा भागाकार. अंश आणि छेद कुणाला म्हणतात? जर समजा असं गणित असेल 25 छेदस्थानी 5, तर जे वर असतंय त्याला म्हणायचं अंश, ज्याला इंग्लिशमधून नॉमिनेटर, खाली जे असते त्याला छेद डिनॉमिनेटर असं म्हणतात. हे गणित असं सुद्धा मांडतात 25/5. हे गणित असं करता येतंय आणि हेच गणित असं सुद्धा करतात. आत्तापर्यंतच्या भागाकाराच्या गणितात तुम्ही सगळे गणित असे केले 5 1 5, 5 5 25 0 0 बाकी. आता ही झाली पारंपरिक पद्धत. पण आता आपल्याला वेळ कमी आहे आणि आपल्याला उत्तराला महत्त्व आहे, पायरीला महत्त्व नाही आहे. स्कॉलरशिपमध्ये पटकन उत्तर काढायचं, म्हणून जलद गतीनं ही क्रिया करत असताना हे उत्तर महत्त्वाचं आहे, हे नाही महत्त्वाचं. बाकी वेळ लागू द्यात, ह्याला वेळ लागते. म्हणून अंश आणि छेदची मांडणी करायची. म्हणजे 5 1 5 म्हणायचं आणि 5 5 25. वर जे उत्तर आलं तेच खरं उत्तर आहे. पर्यायात 5 कुठे बघायचं, लगेच पर्यायाला रंगवायचं. तुम्ही म्हणताल सर 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 खाली 1 आहे ना सर? बरोबर आहे. 5/1 कोणत्याही संख्येच्या खाली 1 हे असतंच आहे, म्हणून त्याचं वाचन फक्त ती संख्याच केलं जातं. ह्याचं उत्तर 5/1 म्हणजेच काय रे? 5 हे उत्तर आहे. कळालं सगळ्यांना? लक्षात आलं? छान. अजून एक गणित देतो बघा. आणखीन एक प्रश्न देतो म्हणजे आता तुम्हाला त्याचंही उत्तर लक्षात येईल. आता असं जर गणित असेल तर कसं करायचं रे? 8426 भागिले 4. आता अशा वेळेला तुम्ही याला 4च्या कसोटीनं भाग जात आहे का? बघा 4च्या कसोटीनं 4ला भाग जात आहे आणि हे 26 आहे. 4 25, 4 सख 24 नाही जात, म्हणून 2 न भाग घालायचा. बे 1 बे, बे 2 4 आणि वर बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8. ह्या 4ला कट करायचं, बे 2 4, 2ला कट करायचं, बे 1 बे आणि इथं 6ला कट करायचं, बे 2 4, बे 3 6. उत्तर आलं 4213. 4213 छेदस्थानी 2. कळालं? आता आणखीन एक गणित देतो तुम्हाला बघा. आता हे अशा पद्धतीनं काटाकाटी फार महत्त्वाची आहे. 9 लाख भागिले 1000. आता असं जर गणित असेल तर फार सोपं आहे. खटाखट सारखे शून्य कट करायचे. हे एककचं शून्य कटलं, हे एककचं शून्य कटलं, पुन्हा इथं 100 उरले, वर 90,000 झाले. अरे पुन्हा काटाकाटी, हे एककचं शून्य कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं. आता सगळे खाली काटाकाटी झाले आणि उरलं किती? खाली एकच. साईबाबा सबका मालिक एक आहे आणि वर किती उरले? 900. म्हणून वर 900 छेद 1 म्हणजे उत्तर 900च. कळालं सगळ्यांना? मग अशा पद्धतीची काटाकाटी करता येईल. आता जर समजा असं असेल तर बघा 805 छेदस्थानी 100. तर आता तुम्ही काय करताल? हे 0 आणि हे 0 काढताल. चुकलं असं केलं तर. फक्त खालचा एककचा 0 आणि वरचा एककचा 0 कट करायचा. लक्षात आलं? आता जर समजा असं असेल 903 छेदस्थानी 10, तर अगदी सोपं आहे. 0 तर कुठं नाही आहे वर, पण हे 0 जर काटलं तर दशांश इथं एका स्थळाने तिकडून सोडायचं. इथं पॉईंट आलं, उत्तर येतं आहे 90.3. म्हणजे भागाकार 90 येणारच आणि बाकी 3 येणारच. कळालं सगळ्यांना? जर कळालं नसेल तर तुम्हाला पडताळा करून दाखवतो बघा. 10 भागिले 903, 10 9 90, ते 0 0 वरून घेतले 3. 10 3ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग आणि 3. कळालं सगळ्यांना? मग अशा पद्धतीनं अंश आणि छेदाची काटाकाटी करता येईल. मग बोलू का कुणाला एकाला समोर?
देऊ का नाही तर तुमच्या वहीत गणित करायला? चला घ्या बरं हे गणित करा आणि मला उत्तर सांगा. 9345 भागिले 3 करा आणि उत्तर सांगा. थँक्यू.